नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। जय सेवा। मी उपोषणकर्ता सचिन सचानी। आम्ही तिघांनी जे जमातीचं जे आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून जे आम्ही चळवळ उभी केली ते 14 डिसेंबर 2023 पासून आमचं मोर्चा, आंदोलन, उपोषण सर्व गोष्टी आमच्या संविधानिक मार्गाने आमचं आंदोलन चालू असताना ज्या समितीचा अहवाल 6 महिन्याचा अवधी घेऊन आम्हाला तत्कालीन राज्य शासनाने जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता न केल्यामुळे आम्हाला या बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागला। आणि काही हे बीजेपी या पक्षाचे हे लोक असल्यामुळे त्यांनी समर्थन केलेलं आहे, परंतु आपल्या या संघटनेमध्ये बाकी इतरही भरपूरसे लोक आहे। हे 3-4 लोक जर समर्थन करत असतील तर ते पूर्ण समाजाचा किंवा संघटनेचा समर्थन होत नाही। याचा आम्ही खंडन करतो। आणि हे जे 3-4 जे लोक आहे ज्यांनी समर्थन केलं हे बीजेपी या पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्या पक्षाचा निवड केली। परंतु आम्हाला बहिष्कार हा निर्णय आम्हाला न्याय न मिळाल्यामुळे आणि त्या चळवळीमध्ये आम्हाला आमच्यावर जे सतत होणारा अन्याय आहे त्याच्यामुळे आम्हाला हे निर्णय घ्यावा लागला, या समाजाच्या हितासाठी घ्यावा लागला। आम्ही जे 3 उपोषणकर्ते आहे हे आम्ही कोणा पक्षाचे नाही ना कोणा याचे, फक्त आम्हाला समाज हितासाठी आम्ही आमरण उपोषण केलेलं आहे। त्या उपोषणाच्या माध्यमातून हे समाज जागृत झालेला आहे। या जागृत झालेल्या समाजाला या राजकीय काही मोजक्या राजकीय 2-4 लोकांनी वेगळं वळण देण्याचं जे काम केलं, हे जे षडयंत्र केलं, यांचं आम्ही खंडन करतो। आणि जमात आजही बहिष्कारावर ठाम आहे तळागाळातील। हे जे जमात आहे हे तळागाळातील हे आमच्या 3 उपोषणकर्त्याच्या इशाऱ्यावर आहे। आणि आम्ही जे दिलेला बहिष्काराचं जे हे आहे आंदोलन आहे ते त्याच्यासोबत आजही जमात बांधव ठाम आहे। आम्ही त्याच्यासाठी हे पत्रकार परिषद घेतली। धन्यवाद। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।